हाय गाय, जस्ट मी आपण बेलापूर फोर्टला पोचलो आहे. हा बघा, हा इथून एंट्री आपल्याला जायला. बघा ही एंट्री आहे बेलापूर फोर्टला जायला. दुर्गा बेलापूर असं नाव आहे किल्ल्याला. हाय गाय, जस्ट आम्ही आता किल्ला चढायला स्टार्ट करतोय. बेलापूर फोर्ट, बेलापूर किल्ला आहे बघा. ही एंट्री इथून आहे. तर तुम्ही बाहेर रोडला तर हा रोड आहे आणि डायरेक्ट इथून एंट्री आहे. बाईक लावायला इथं कॉर्नरला जागा आहे. हा बघा, हा सोमनाथ पुढे आहे आणि हा अभिषेक तोंड दाखव. हाय, ओके. हा बघा, दुर्गा बेलापूर आहे. ही अशी एंट्री आहे, नॉर्मल एंट्री आहे. ऑफ रोडिंग थोडीशी आहे. बाईक पण जाऊ शकते रे, गेलं असतं बघायला. हां, नाही मारणार जास्त. ऑफ रोडिंग असतात ना ॲडव्हेंचर, त्या जातील. नाही रे, बनवलं नाही रे नीट, साफसफाई नाही ठेवली रे किल्ल्यावर जायला. हे बघ ना, इथं होती रस्ता बघ. अरे इथून होता रस्ता जायला बघ, गाडी बिडी गेली असती. अरे हा बघ ना, हा रस्त्याचा कॉलम टाकलाय ना बघा. आय थिंक, मला वाटतं इथून गाडी जात असेल पुढची. हा कॉलम बघून. आम्ही दोघं फॉर्मल आहे आणि एक तो असाच आला आहे टी शर्टवर. आम्ही कामाची माणसं आहे म्हणून. हे बघा, आलो. जास्त वरतीनं चढण नाही आहे, नॉर्मल चढण आहे किल्ल्यावर यायला. हा बघा, हा आमचा माणूस असा बसून फोटो काढतोय. हा व्ह्यू बघा किल्ल्याच्या पायथ्याचा. हा समोर दिसत असेल तो किल्ला आहे आपला बेलापूर फोर्ट. फोटो शेअर करतो मी तुम्हाला आपल्या चॅनलवर, लास्टला भेटतील. हा किल्ल्याचा पायथा आहे. इथून एंट्री किल्ल्याला. पूर्ण किल्ला पडायला आला. दगडी बघा पडल्या सर्व. हे बघा, एंट्रीला पण गेट नाही आहे. हे दगडी बांधकाम आहे. इथे पण केलं आहे. हा मला वाटतं परत केल्यासारखं वाटतं बांधकाम. हा बघा, हे आतमध्ये असं आहे. असं वरती जायला सीडी आहे. मी येऊ शकतो का इथून? होय सौम्या, आय थिंक हा काम चालू आहे. हा मोबाईल ठेवतो मी. आम्ही जस्ट ऑफ रोडिंग करून आलो. फॉरेनर आलेला आहे. जर फॉरेनरला आपल्यापेक्षा जास्त ओढ असते. पूर्ण दुर्व्यवस्था झालेली आहे किल्ल्याची, पाहू शकता. असा आडवा पकड ना. जा अभिषेक, जा उभा. हे बघा गाईज, आपण इथून आलो. ही एंट्री आहे वरती यायला. हे बघा, हा वरचा नजारा आहे किल्ल्यावरचा. हे बघा, ह्या टोकीवरून तुम्हाला बघा काय दिसतं का. हा आपला एंट्री दरवाजा दिसतो इथून.
इथून नजर ठेवत असतील कोणी येते कोण जातं येते. हे बघा बघा इथून असे बसून काहीतरी नजर ठेवत असतील कोणी येतं की नाही असं. एंट्रीला ही एक आहे, थांब रे, ही एक ही पण तुटली आहे नजर ठेवायची. हा डायरेक्ट समुद्र, इथून समुद्राचं हे दिसतं. आता असे बसून पूर्ण समुद्रावरून कोण येतं का ते दाखवत असतील, बघत असतील कोणी. खाडीच आहे ना ती, समुद्रच आहे ना ते, अरबी समुद्राला जोडलं. बघा ही एक एंड तर बघून हे करू शकतात. इथून पण बघा सर्व दिसतं. हा स्ट्रेट गेला तर उरण आहे. हा बेलापूर पनवेल साईड रोड आहे. हा चप्पल काढ. हे बघा हा बॅक साईडचा व्ह्यू आहे ज्या. इथे खालती मंदिर आहे. हा मंदिराकडे आपण जाऊया. हा मंदिर झेंडा पण आहे. ओके झेंडा दिला म्हणजे असं लांबून दिसलं पाहिजे आपला किल्ला म्हणून. आता आपण खालती उतरते थोडं. जरा काम नीट झालं ना किल्ल्याचं इथे तर बरं होईल. ही बघा ही अशी मूर्ती ठेवली आहे शिवाजी महाराजांची. बोरुजवरती होतो आपण जरा. तर आपण आता इथून खालती उतरे पुढून जाऊ. मग मूर्तीजवळ तुम्हाला घेऊन जातो मी. बघा किल्ल्याच्या कॉर्नरला बघा एक काम केलं आहे खाली उतरायला. हे पहिला वरूनच क्लिअर करू ना, मंदिरात जाऊया. जा पुढे जा. अगं पायऱ्या नाही दिल्या त्याच्यामुळे जरा इश्यू आहे. जमारून जावं लागतं आपल्याला कसरत करून. हा बुर्जाकडे जाणारा रस्ता. आपण वरती बुर्जावरच होतो मगाशी. सो आपण चप्पल आणि काढू सॉक्स. हे बघा ही एंट्री आहे आपली आतमध्ये जायला. हेल्मेट आणि बॅग ठेवतो मी. पिंडी आहे, नंदी आहे आणि शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि राज्याभिषेकचं आहे. नतमोत्याची नाकामध्ये गे अंबा, छत्रपती शिवाजी महाराज की सवारी भवानी चौकामध्ये गे चौका. जस्ट आपण आता बुरुज क्रॉस केलं आहे. आता पुढे आपण चाललो आहे. आता त्या समोरचा बुरुज दिसतो तिथं जातो आहे. माझ्या मते इथं पाणी साठवून ठेवत असतील असं वाटतं, अंदाज आहे पण सांगू नाही शकत. बोर किधर से गिर रहे क्या इधर से गिर रहा होगा. ये देख इस पे ये बोर है क्या? हाँ. बघा सोमनाथ बुरुजावर गेलाय. काय रे कायच ना. जरा अजून चांगलं काम झालं ना खूप चांगलं अट्रॅक्टिव्ह वाटेल. चल ऊपर जाऊन येतो, वरती जाऊन येतो. हा ना व्हिडिओ तर फोटो बघ साप असेल नाही तर. हा बघा
हा असा व्ह्यू आहे इथून. माझ्या मते इथे उभं राहून बघत असेल चारी साईडने ते महाराज येत असतील, बसत असतील आणि बघत असतील चारी साईडने काय चाललंय काय नाही ते. हा असा व्ह्यू आहे इथून वरून. नेक्स्ट माझ्या मते हा आता काम केलंय रे, टाकले ते दगडी. वाटतात नवीन, चुना नाही त्याच्यात जास्त. तो हे रे चल, ते चावत नाही. हे बघा, जस्ट आपण एक बुरुज क्रॉस केलं. इथे काय असू शकते जेवणासाठी? हे खोली होती वाटतं छोटी, खोल्यांचे अवशेष लिहिला त्याच्यावर. शो करतो मी तुम्हाला. हे बघा, ही अशी खोली होती, मोठीच्या मोठी, भली मोठी आहे. हे बघा, हे असं खोल्यांचे अवशेष आहेत. ही इमारत कळले, पुरातन इमारत. हे काय मग? ही पाण्याची टाकी आहे. बघ ना, अजूनपर्यंत आहे तशीच आहे. थोडी तुटली आहे पण ही पुरातनकालीन इमारत आहे. बघा, इथे इमारत असं लिहिलं आहे, सांगू नाही शकत आपण. बघा, खूप पडलाय किल्ला, पूर्णच पडलाय. इथे जाण्यासारखं नाही आहे, तरी पण बघू त्या साईडला काय आहे. पूर्ण किल्ला पडल्यामुळे ना काय समजत नाही आहे. तर काहीच नाही या साईडला. हे बघा, ही कॉर्नर आहे किल्ल्याची. हे बघा, ही इथून लास्ट कॉर्नर ही, आणि हे पुढून आपल्याला जायचं. इथं काय आहे, हे खड्डे का पाडले ते आपल्याला आयडिया नाही. इथं मंदिर पण असू शकतं, काही पण असू शकतं, बोलू नाही शकत आपण इथे. बघा, छोटे छोटे खड्डे आहेत. बघा, इथं काय लिहिलं नाही आहे. आणि हा हे उतार आहे, हा जंगल आहे. किल्ल्याचं काम केलं ना, खूप चांगला दिसेल किल्ला आपला हा बेलापूरचा. पूर्ण तुटला असल्यामुळे बघण्यासारखं काहीच नाही आहे. जे अवशेष आहेत ते एकदम कमीच राहिलेत. हा बघा, असा आहे किल्ला. आता आपण या बुरुजवर जाऊ, वरती समोर दिसतोय त्या. हे काय बांधलं काय समजत नाही. हे काय रे, चेक नाही गेलं, आयडिया नाही आपल्याला. आपण पण नाही जाऊ शकतो. जाऊ दे, आपण पण त्याला इग्नोर करू. जास्त हे करायला गरज नको. लाईटीचा कनेक्शन दिला रे, काहीच ना आतमध्ये. बघा, लाईटीचा कनेक्शन दिलाय. हा छोटा बुरुज आहे.
बघा बुर्जावरून तुम्ही सर्व साईडनी नजर ठेवू शकता. हे राईट साईडने म्हणजे जंगलातून कोणी येतोय का हे सर्व इथून दिसू शकत होतं. बघा इथे उभे राहून सर्व दिसत असेल त्या टायमाला. ही कॉर्नर आहे, पूर्ण दिसतंय नजारा, पूर्ण राईट साईडचा नजारा दिसतोय. म्हणजे इथं उभे राहून पण बघत असतील माऊले. हे बघा ही एक लास्ट आहे आणि इथं पण कॉर्नरला आहे, जे इथे राहून बघत असतील कोण येते कोण जातो. हे ही मेन एंट्री आहे वाटतं. ही मेन एंट्रीच्या साईडलाच आपण हे दाखवलं आहे. चला आता आपण एक्झिट मारतो किल्ल्यामधून. दुसरं का पॉईंट आहे का बघू आपण. पुढे चालले आहेत अभिषेक आणि सोमनाथ. चला बाय बाय गाईज, आपण नंतर बघूया. चला आपला बदलापूरचा पण फोर्ट आता बघितला आहे, तुम्हाला व्हिडिओ मी शेअर करतो. काय गाईज जसं तुम्ही बघता आपण बेलापूर फोर्टला आलेलो. आपला प्लॅन कॅन्सल झाला म्हणून आपण असं चांगल्या ठिकाणी आलो आहे. प्लॅन कॅन्सल झाला ते पण चांगलं झालं ना आपल्यासोबत. ज्या ठिकाणी आपण आलो नाही त्या ठिकाणी आज आलो आहे. नेरूळला आपल्याला 7 वर्ष झाली पण आपण नेरूळमध्ये असून आपल्या नवी मुंबईच्या किल्ल्यामध्ये ना आलो. सो आज आपण पोचलो आणि आपण व्हिडिओ शेअर करणार आहोत. ह्या तुम्ही बघू शका कसा आहे फोर्ट. पण माझ्या मते तर काम केलं पाहिजे किल्ल्याचं. थोडं काय खूपच किल्ला पडला आहे, मग काम केलं पाहिजे माणसांनी. गव्हर्नमेंटने तरी घ्यायला पाहिजे रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला किल्ले नीट ठेवायचे असतील तर. आणि आम्ही जेव्हा एंट्री मारली ना तेव्हा एक फॉरेनर आलेला, त्यांना पण आपल्या किल्ल्यांचे महत्त्व माहिती आहे. सो तो येऊन गेला. मग विचार करा. आणि आपल्या गव्हर्नमेंटनी जरा पावलं उचलली पाहिजे आपले किल्ले चांगले ठेवायसाठी. सो मी आता इथून पाठवून निघालो आहे. काय जस्ट आपण आता किल्ला क्रॉस करून खालती आलो. सोमनाथ अभिषेकला सोडायला गेलेला, तर सोमनाथ मला आता आणायला आला आहे. तर तुम्ही आता व्ह्यू बघू शकता. हा बघा, मी मगाशी गाडी चालवत होतो, आता सोमनाथ चालवतो आहे. हे बघा इथे लेफ्ट साईडला पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशनच्या पाठच्या साईडला आपला मंदिर आहे. मंदिर नाही आपला किल्ला आहे. तो बघा आता यांनी बघा रॉंग रूटनी गाडी कशी काढली आहे. मस्त ना, इथून शॉर्टकट, तिथे थांबायची गरज नाही. आपला पोलीस स्टेशन आहे बेलापूरचं. कुठे चाय नको नको. तो तिथे थांबला आपला माणूस. तुम्हाला दिसत नको बोलायचे मित्राला.